कोणत्याही 2 अंकी संख्येचा स्क्वेअर आपल्याला पटकन झटपट करता आला पाहिजे. आता 30 पर्यंत स्क्वेअर आपल्याला पाठच आहे, पण आपल्याला कोणत्याही 2 डिजिट नंबरचा स्क्वेअर करायचा आहे. तर 2 डिजिट नंबरचा स्क्वेअर कसा करायचा? समजा आता आपल्याला या ठिकाणी 32 चा स्क्वेअर करायचा आहे. तर 32 चा स्क्वेअर कसा करायचा माहिती का? त्याच्यामध्ये 2 डिजिट आहेत. तर 2 डिजिट पैकी आता काय करायचं? शेवटीचा युनिट प्लेससाठी काय 2. 2 चा स्क्वेअर 4. मध्ये काय करायचं? परफेक्ट जिंदगी वापरायची. काय करायचं बघा? या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि त्यांची दुप्पट. महिला लक्ष ठेवायचं गुदू गुणाकार दुप्पट. आता गुणाकार दुप्पट कसं असते? 3 2 6. 6 ची दुप्पट किती येते? 12. 12 ला 2. हातचाला 1 बाजूला ठेवला त्याला. आणि 3 चा स्क्वेअर किती? 9. आणि इथला एक हातचा किती? 10. 9 आणि 1 10. असं करायचं. समजा आता आपल्याला 56 चा स्क्वेअर करायचा. 56 चा स्क्वेअर कसा करायचा माहिती का? 6 चा स्क्वेअर किती येते? 36. 36 ला बाजूला ठेवा. 6 चा स्क्वेअर 36 बाजूला ठेवा. हातचे त्याचे 3 येतात. त्याला तिकडे ठेवलं. नंतर ह्या दोघांचा गुदू. गुदू म्हणजे गुणाकार दुप्पट. गुणाकार करायचे आणि त्याची दुप्पट करायची. 6 पंचे 30. 6 × 5 6 पंचे 30. त्याची दुप्पट 60. हातचे 3. 63 ला 3. हातच्याले परत बाजूला ठेवायचे 6. आणि 5 चा स्क्वेअर 25. आणि नंतर 6 चा ऍड केलं तर 25 आणि 6 31. असं या ठिकाणी स्क्वेअर येते. बघा आपल्याला जर एखाद्या आणखी संख्येचा 63 चा स्क्वेअर करायचा तर काय करणार आता याच्यामध्ये तुम्ही? 3 चा स्क्वेअर नाही. हातचे येतात का बाजूला? काही नाही. या दोघांचा गुदू गुणाकार दुप्पट. सायंत्रिक 18. 18 दोन्ही 36. 36 हातचे तर नाही. 36 ला 6. हातच्याले 3. या ठिकाणी परत 6 चा स्क्वेअर 36. 36 आणि 3 किती होतात? 39. ओके. आता समजा आणखी एका संख्येचा स्क्वेअर करायचा आपल्याला. कुठल्या पण संख्येचा समजा 89 चा स्क्वेअर करायचा आहे. 89 चा स्क्वेअर कसा करायचा? 9 चा स्क्वेअर 81. कॅरी त्याचे हातचे 8 बाजूला ठेवले. त्यानंतर गुदू गुणाकार दुप्पट. 8 9 72. आणि 72 ची दुप्पट करायची. 72 ची दुप्पट किती येते? 144. आणि हातचे 8. 144 आणि 8 152. 152 ला 2. हातच्याले 15 घ्यायचं. आणि 8 चा स्क्वेअर 64. 64 मध्ये 15 प्लस करा. 64 आणि 15. 64 आणि 10 74. 74 आणि 5 79. 79. असं कोणत्याही 2 डिजिट नंबरचा स्क्वेअर करता येईल. ह्याला म्हणायचं गुदूची मेथड. कोणती मेथड? गुदू.